नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. वारीच्या वाटेवर धक्कादायक प्रकार. फलटण जवळ वारकऱ्यांच्या दिंडीवर दगडफेक. 70,000 लुटले. काशितवाडी तालुका फलटण येथे मध्यरात्रीच्या सुमारास वारकऱ्यांच्या दिंडीवर दगडफेक करत चालकाला मारहाण करून 70,000 रुपयांची रोकड व महत्वाची कागदपत्रे लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावेळी त्र्यंबक आशुपा कोळेकर राहणार मोरवड तालुका वडवणी जिल्हा बीड यांनी सासवड येथे जबाब देत अज्ञात आरोपींविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे. त्र्यंबक कोळेकर हे सुमारे 14 वर्षापासून त्यांच्या गावातील श्री संत ज्ञानराज पालखी सोहळा दिंडीचे चालक म्हणून कार्यरत आहेत. दिनांक 4 जुलै 2026 रोजी गावातून 2 ट्रक आणि सुमारे 100 ते 150 वारकरी घेऊन ते पालखी सोहळ्यासाठी रवाना झाले होते. दिनांक 5 जुलै रोजी पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणींचे दर्शन घेऊन दिंडी आळंदीच्या दिशेने निघाली होती. प्रवासादरम्यान दिंडीतील काही वारकरी मागे राहिल्याचे समजल्याने सर्वजण त्यांची वाट पाहण्यासाठी फलटण तालुक्यातील काशितवाडी परिसरात थांबले असताना रात्री सुमारे 1 ते 1:30 वाजण्याच्या सुमारास रस्त्यालगत असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये काही वारकरी विश्रांती घेत होते. अचानक त्यांच्या दिशेने दगडफेक सुरू झाली. त्यामुळे अनेक वारकरी घाबरून ट्रकमध्ये जाऊन बसले. यावेळी एका महिलेने भीतीने आरडाओरडा केल्याने त्र्यंबक कोळेकर यांना धक्का बसून चक्कर आली आणि ते खाली पडले. काही वेळाने शुद्धीवर आल्यानंतर परिसरात शांतता होती आणि दिंडीचे दोन्ही ट्रक पुढे निघून गेले होते. त्याचवेळी 3 ते 4 अज्ञात इसम त्यांच्या जवळ आले. त्यांनी त्यांचा मोबाईल फोन हिसकावून फोडला, मारहाण केली आणि खिशातील पाकिट जबरदस्तीने काढून घेतलं.